Good morning, guys. This is our lecture number 4 of the paper Advanced Mechanics. In the previous lecture, we will see some basic definitions and some theorems. In today's lecture, we will discuss about the conservation theorem for the linear momentum as well as angular momentum. Okay. First, we see the conservation theorem for the linear momentum. The conservation theorem for the linear momentum gives the three different statement. The first statement is a general conservation theorem for the generalized momentum implies the conservation of linear momentum. The second statement for the conservation theorem for the linear momentum is if a given component of a total force vanishes, then the corresponding component of linear momentum is conserved. The third statement for the conservation theorem for the linear momentum is if the cyclic generalized coordinate qj such that dqi represent the translation of the system, then the total linear momentum is conserved. या तिन्ही स्टेटमेंटमध्ये आपल्याला एक काय शो करायचं आहे, आपल्याला शो करायचं आहे की जे लिनियर मोमेंटम आहे आपलं लिनियर मोमेंटम काय असलं पाहिजे, आपला कॉन्झर्व्ड असलं पाहिजे. ओके, चला तर आपण थेरम प्रूव्ह करू. डायग्राम समजून सांगतो, लक्ष द्या. 2 डायमेन्शनल सिस्टीम घेतली आपण एक. ती सिस्टीम इनिशियली पी या पॉईंटवरती आहे आणि त्या पॉईंटवरती त्या सिस्टीमचा पोझिशन वेक्टर काय आहे, आपला आर जे ऑफ क्यू आय आहे. आर जे ऑफ क्यू आय हा काय झाला, त्या पी या पॉईंटवरती सिस्टीमचा पोझिशन वेक्टर झाला. ठीक आहे. वेन काही वेळाने तो या त्या सिस्टीमला पी या पॉईंटवरतून त्या सिस्टीमला आपण ट्रान्सलेटेड केलं क्यू या पॉईंटवरती. क्यू या पॉईंटवरती जेव्हा आपण त्या सिस्टीमला ट्रान्सलेट केलं तर ते डिस्टन्स काय होतं, आपला डी क्यू आहे. आणि त्या पॉईंटवरती म्हणजेच क्यू या पॉईंटवरती सिस्टीमचा पोझिशन वेक्टर होता आपला आर जे ऑफ क्यू आय प्लस डी क्यू आय. ओके, ही झाले तुमचं टोटल, ही झाली तुमची डायग्राम. नाव वी हॅव टू प्रूव्ह द गिवन थेरम. लेट फ्रॉम द कंजर्वेशन थेरम फॉर द जनरलाइज मोमेंटम वी नो दॅट जनरलाइज मोमेंटम करस्पॉन्डिंग टू अ सायक्लिक कोऑर्डिनेट इज कंजर्व्ड. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, जनरलाइज कंजर्वेशन थेरम फॉर जनरलाइज मोमेंटम. हा थेरम आपण या आधीच्या लेक्चरमध्ये बघितला होता. त्यामध्ये स्टेटमेंट होतं त्याचं द जनरलाइज मोमेंटम करस्पॉन्डिंग टू द सायक्लिक कोऑर्डिनेट इज कंजर्व्ड. जो जनरलाइज मोमेंटम घेतलं ज्यामध्ये सायक्लिक कोऑर्डिनेट असेल असा ज्यामध्ये सायक्लिक कोऑर्डिनेट असेल तर ते मोमेंटम काय होते, तुमचा कन्झर्व्ड होते. ओके, दॅट इज इफ क्यू आय इज अ सायक्लिक. जर आपण क्यू आय तिथं जर सायक्लिक घेतला तर पी आय काय होतं, आपला कॉन्स्टंट होणार. व्हॉट इज द पी आय? पी आय इज द जनरलाइज मोमेंटम. वेअर पी आय इज द जनरलाइज मोमेंटम वी ऑप्टेन द इक्विव्हॅलंट स्टेटमेंट फॉर दिस ॲज. आता हे काय कशासाठी झालं, आपल्या जनरलाइज मोमेंटमसाठी झालं. आता आपल्याला बघायचं आहे लिनियर मोमेंटमसाठी. तर सिमिलर स्टेटमेंट आपण बघू. वी ऑप्टेन द इक्विव्हॅलंट स्टेटमेंट फॉर दिस ॲज when the whole system is translated through the dqi from p to q. बघा काय म्हणताय, वेन द होल सिस्टीम, जे होल सिस्टीम या पी या पॉईंटवरती सिच्युएटेड आहे ती सिस्टीम आपण ट्रान्सलेटेड करते थ्रू डी क्यू आहे फ्रॉम पॉईंट पी टू क्यू इन द डायरेक्शन ऑफ युनिट वेक्टर n bar. Therefore we have del rj drj equals to dqi into n bar. This is our equation number 2. आता हे इक्वेशन नंबर 2 कसं आलं त्याचं एक्सप्लेनेशन आपण इथे बघू. बघा, जेव्हा तुमचा सिस्टीम आहे, जी तुमची सिस्टीम आहे कोणती, ही या पॉईंटवरती पी या पॉईंटवरती सिच्युएटेड असलेली सिस्टीम आपण ट्रान्सलेटेड केली थ्रू डी क्यू आहे टू द पॉईंट क्यू आहे. तर याच्या पोझिशन वेक्टरमध्ये काय झाला, चेंज झाला. तर हे जे डिस्टन्स आहे किंवा हे पी क्यू जे डिस्टन्स आहे याला आणि ह्या जे सिस्टीम आपण ट्रान्सलेटेड करतो आहे फ्रॉम पॉईंट पी टू क्यू, हे काय तुमची युनिट डायरेक्शन आहे. युनिट डायरेक्शनला आपण एन कॅप घेऊ. तर या पी क्यू ही जी डिस्टन्स आहे, पी क्यू डिस्टन्सला आपण कसं लिहू शकतो, पी क्यू इक्वल्स टू डी क्यू आय इंटू एन कॅप असं आपण लिहू शकतो. ठीक आहे, तेच आपण लिहिलं आहे. बाय युझिंग फ्रॉम दिस डायग्राम वी कॅन बी रिटर्न पी क्यू इक्वल्स टू डी क्यू आय इंटू एन कॅप, वेअर एन कॅप इज द unit vector along the direction of translation. And what is the dqi? Dqi represent the translation of the system.
Then by using the first principle of derivative, we have when system moves from one point to the another point, जेव्हा एखादी सिस्टीम एका पॉईंटवरतून दुसऱ्या पॉईंटवरती ट्रान्सलेट होते, then we use the first principle to explain the changes DRJ. ते जे चेंज होत आहे तुमच्या पोझिशन वेक्टरमध्ये, काय होतं तुमचा इथे सिस्टीम होती, या सिस्टीमपासून या पी या पॉईंटपासून क्यू या पॉईंटवरती आपण सिस्टीमला काय केलं, ट्रान्सलेटेड केलं थ्रू द डी क्यू आहे. हे जे आणि याचा पोझिशन वेक्टर काय होता तुमचा आर जे ऑफ क्यू होता, याचा पोझिशन वेक्टर होता तुमचा आर जे ऑफ क्यू प्लस डी क्यू. असा तुमचा या क्यू या पॉईंटवरती असणाऱ्या सिस्टीमचा पोझिशन वेक्टर होता तुमचा आर जे ऑफ क्यू प्लस डी क्यू आहे. हे जे पोझिशन वेक्टरमध्ये जे चेंजेस झालेले आहेत ते चेंजेस एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय करतो असतो, फर्स्ट प्रिन्सिपलचा यूज करतो असतो. देअरफॉर बाय युझिंग, आणि त्या चेंजेसला म्हटलं आहे आपण डी आर जे. काय म्हटलं आहे त्या चेंजेसला आपण डी आर जे म्हटलेलं आहे. देन बाय युझिंग द फर्स्ट प्रिन्सिपल we have del rj by del qi equals to limit dqi tends to 0 rj qi plus dqi minus rj of qi upon dqi. by using the first principle आपण लिहिलेलं आहे. ओके, therefore drj upon dqi equals to limit dq tends to 0. आता बघा rj of qi plus dqi कुठला पोझिशन वेक्टर आहे, हा इथला पोझिशन वेक्टर आहे. देन आर जे ऑफ क्यू आहे कुठला पोझिशन वेक्टर आहे, इथला पोझिशन वेक्टर आहे. पी या पॉईंटवरती पोझिशन वेक्टर आहे. या दोघांचा जर आपण डिफरन्स घेतला तर काय मिळेल आपल्याला, पी क्यू हे डिस्टन्स आपल्याला मिळेल. इथे काय मिळेल आपल्याला, पी क्यू हे डिस्टन्स मिळेल. त्यामुळे या दोघांचा डिफरन्स म्हणजेच आपण पी क्यू इथे लिहू शकतो. ओके, देअरफॉर आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल डी आर जे अपॉन डी क्यू आय इक्वल्स टू लिमिट डी क्यू टेन्स टू 0 पी क्यू अपॉन डी क्यू आय. बट आपण पी क्यूची व्हॅल्यू कन्सिडर करून कॅल्क्युलेट करून ठेवलेली आहे. इथे बघा पी क्यूची जी व्हॅल्यू आहे ती आपण कॅल्क्युलेट करून ठेवली आहे. तर आपण पी क्यूची व्हॅल्यू पुट करू शकतो. पी क्यूची व्हॅल्यू जेव्हा आपण पुट करू तर काय मिळेल आपल्याला, डी आर जे अपॉन डी क्यू आय इक्वल्स टू डी क्यू आय इंटू एन कॅप अपॉन डी क्यू आय. इथे तुमचा डी क्यू आय काय होतो, कॅन्सल होतो आणि मिळतं तुम्हाला डी आर जे अपॉन डी क्यू आय इक्वल्स टू एन कॅप. आणि याला जर सिम्प्लिफिकेशनमध्ये लिहिलं तर आपल्याला मिळेल डी आर जे इक्वल्स टू डी क्यू आय इंटू एन कॅप. या हे कशाचं एक्सप्लेनेशन होतं तुमचं, या स्टेपचं डी आर जे इक्वल्स टू डी क्यू आय इंटू एन बार कसा लिहिला आपण. ओके, देन बघा काय म्हणते तो, सिन्स इन अ ट्रान्सलेशन ऑफ द सिस्टीम व्हेलॉसिटी इज नॉट अफेक्टेड. जेव्हा आपण सिस्टीम ट्रान्सलेटेड करते एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवरती तर तिथे व्हेलॉसिटीचा काही इफेक्ट होत नाही आहे, व्हेलॉसिटीवरती काही इफेक्ट होत नाही आहे. तर आपण म्हणू शकतो हेन्स द कायनेटिक एनर्जी टी ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड आहे, तुमची व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे. 1/2 mv² हा फॉर्म्युला असतो त्याचा. आता व्हेलॉसिटीवरतीच काही इफेक्ट झाला नाही तर कायनेटिक एनर्जीवरती होईल का, नाही होणार. म्हणजे आपण म्हणू शकतो हेन्स द कायनेटिक एनर्जी टी ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट ऑर रिमेन्स अनअफेक्टेड बाय द ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन केल्यानंतर पण जी कायनेटिक एनर्जी आहे तुमची ती कायनेटिक एनर्जी कशी आहे, अनअफेक्टेड आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे. त्यामुळेच आपण काय म्हणू शकतो, तिथं काय झालं तुमचा पोझिशन जो कोऑर्डिनेट आहे, काय म्हणू याला आपण जनरलाइज कोऑर्डिनेट. हा जनरलाइज कोऑर्डिनेट चेंज झाला पण कायनेटिक एनर्जी चेंज नाही झाली. म्हणजेच आपण म्हणू शकतो द डेल टी अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0. हा जी कायनेटिक एनर्जी आहे हा कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट आहे. देअरफॉर आपण म्हणू शकतो डेल टी बाय डेल क्यू आय इक्वल्स टू 0. कायनेटिक एनर्जी चेंज झाली नाही त्यामुळे त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू जनरलाइज कोऑर्डिनेट काय मिळेल आपल्याला, 0 मिळेल. Now if the coordinate qi is a cyclic in the Lagrangian, आता काय म्हणतोय, qi जो आहे तो आपण सायक्लिक कोऑर्डिनेट कन्सिडर करतोय. सायक्लिक कोऑर्डिनेट म्हणजे कसा, द लॅग्रेंजियन लॅग्रेंजियन इज द फंक्शन ऑफ 3 कोऑर्डिनेट्स. कोणकोणत्या 3 कोऑर्डिनेट्सचं लॅग्रेंजियन फंक्शन आहे, qi देन qi डॉट देन t. या 3 फंक्शनचं लॅग्रेंजियन काय आहे, फंक्शन आहे. हे आहे तुमचा जनरलाइज कोऑर्डिनेट, जनरलाइज व्हेलॉसिटी आणि टाईम. या तिघांचं फंक्शन मिळून काय बनतो तुमचा लॅग्रेंजियन बनतो. पण आपण क्यू आय काय कन्सिडर करते, इथे सायक्लिक कन्सिडर करते. जर आपण क्यू आयला जर सायक्लिक कन्सिडर करतोय तर तो क्यू आय आपल्याला त्या लॅग्रेंजियनमधून गायब करावं लागेल. तर काय मिळेल आपल्याला, लॅग्रेंजियनचं फंक्शन यल इक्वल्स टू एल आय ऑफ क्यू आय डॉट कॉमा टी. लॅग्रेंजियन किती
किती कोऑर्डिनेटचा फंक्शन राहील मग तुमचा 2 कोऑर्डिनेटचा फंक्शन राहील. केव्हा? जेव्हा तुमचा क्यू आय हा सायक्लिक होईल. ठीक आहे. क्यू आय जर सायक्लिक झाला तर डेल एल अपॉन डेल क्यू आय काय मिळेल आपल्याला? क्यू आय हा सायक्लिक आहे. क्यू आय जर सायक्लिक झाला तर क्यू आय या फंक्शनमध्ये राहणार नाही. आणि जर आपण जर आपण लॅग्रेंजियनचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू क्यू आय तर काय मिळेल आपल्याला? 0 मिळेल. कारण की या जो लॅग्रेंजियन आहे तो क्यू आयचा फंक्शन नाही आहे. क्यू आयचा फंक्शन नाही आहे त्यामुळे लॅग्रेंजियनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू क्यू आय आपल्याला 0 मिळेल. म्हणजे आपण इथं लिहू शकतो if the coordinate qi is a cyclic in the Lagrangian L, then del L by del qi equals to 0. But we know that what is the Lagrangian? Lagrangian is the kinetic energy minus potential energy. म्हणजे आपण लिहू शकतो L equals to T minus V. जे इथं आपण व्हॅल्यू पुट करू शकतो del of T minus V upon del qi which is equals to 0. But आता इक्वेशन नंबर 3 वरून आपल्याला माहिती आहे del T by del qi ची व्हॅल्यू किती आहे तुमची? 0 आहे. म्हणजे यावरून आपण लिहू शकतो del T by del qi equals to 0. Therefore we get 0 minus del V upon del qi equals to 0. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर मिळेल आपल्याला del V upon del qi equals to 0. This is our equation number 4. Okay. We know that for the conservative system the generalized force qi is given by कन्झर्वेटिव्ह सिस्टीमसाठी जो जनरलाइज फोर्स आहे तो आपल्याला काय मिळतो? क्यू आय इक्वल्स टू मायनस ऑफ डेल व्ही अपॉन डेल क्यू आय. डेल क्यू आय हा फॉर्म्युला असतो कन्झर्वेटिव्ह फोर्सेससाठी. जनरलाइज फोर्सेस इन द कन्झर्वेटिव्ह सिस्टीम फॉर्म्युला असतो त्याचा क्यू आय इक्वल्स टू मायनस ऑफ डेल व्ही अपॉन डेल क्यू आय आहे. बट डेल व्ही अपॉन डेल क्यू आय काय आहे व्हॅल्यू तुमची? डेल व्ही अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0 आहे. म्हणजे जो जनरलाइज फोर्स आहे तुमचा जो जनरलाइज फोर्स काय होईल तुमचा? 0 होईल. आला का लक्षात? जनरलाइज फोर्स काय होईल तुमचा इथे? 0 होईल. ओके. तेच लिहिलेलं आहे आपण समोर बघा. क्यू आय इक्वल्स टू मायनस ऑफ डेल व्ही अपॉन डेल क्यू आय. बट डेल व्ही अपॉन डेल क्यू आयची व्हॅल्यू किती आहे आपली? 0 आहे. त्यामुळे क्यू आयची व्हॅल्यू किती आली तुमची इथे? 0 आली. दिस इज अवर इक्वेशन नंबर 5. 4 पर्यंतचे इक्वेशन झाले होते त्यामुळे नेक्स्ट इक्वेशन काय आलं आपलं? 5th आलं. Also we know that the generalized force qi is given by the expression. आता जो जनरलाइज फोर्स आहे तो जनरलाइज फोर्स काढण्याचा पण आपल्याकडे एक एक्सप्रेशन म्हणजेच फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला बघा कसा आहे? क्यू आय इक्वल्स टू समेशन ओव्हर जे एफ जे बार इंटू डेल आर जे बार बाय डेल आर जे बार अपॉन डेल क्यू आय. हा झाला तुमचा फॉर्म्युला झाला कशासाठी? जनरलाइज फोर्सेस काढण्यासाठी. बट फ्रॉम इक्वेशन नंबर 2 वरून हे जो डेल आर जे अपॉन डेल क्यू आय आहे त्याचा आपल्याकडे व्हॅल्यू आहे. काय आहे त्याची व्हॅल्यू? एन बार. म्हणजे याची व्हॅल्यू जर पुट केली तर आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल? क्यू आय. नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल आपल्याला क्यू आय इक्वल्स टू समेशन ओव्हर जे एफ जे इंटू एन बार मिळेल. आता बघा एन हा जेथ पार्टिकलसाठी आहे का? नाही आहे. हा युनिट वेक्टर आहे म्हणजेच तो बाहेर निघेल आणि समेशन कशाला लागेल? फक्त तुमच्या एफ जेला लागेल. देअरफॉर आपण लिहू शकतो समेशन ओव्हर जे ऑफ एफ जे बार इंटू एन बार. आता आपण प्रत्येक फोर्सचं जर समेशन घेते म्हणजे प्रत्येक फोर्स जर आपण ॲड करत आहे प्रत्येक टर्मचा जर प्रत्येक फोर्स जर आपण ॲड करत आहे तर आपल्याला काय मिळेल? टोटल फोर्स मिळेल. म्हणजे समेशन ओव्हर जे ऑफ एफ जे बार आपण त्याला काय लिहू शकतो? टोटल फोर्स लिहू शकतो. आणि टोटल फोर्सला आपण डिनोट करू कॅपिटल एफ बारने. म्हणजेच आपल्याला जनरलाइज फोर्स काय मिळाला? देअरफॉर क्यू आय इक्वल्स टू कॅपिटल एफ बार इंटू एन बार. व्हॉट इज द एफ बार? एफ बार इज द टोटल फोर्स. व्हॉट इज द एफ बार? एफ बार इज द टोटल फोर्स and n bar is the unit vector along the translation is defined. This is our equation number 6. This shows that qi is the component of the total force. या इक्वेशन वरून आपण काय म्हणू शकतो? जो जनरलाइज फोर्स आहे जनरलाइज फोर्स हा कंपोनंट आहे तो कंपोनंट ऑफ द टोटल फोर्स. त्यामध्ये टोटल फोर्सवरती डिपेंड आहे म्हणून आपण म्हणू शकतो this shows that the generalized force qi is the component of the total force f bar in the direction of the displacement dqi. In the direction of the displacement dqi. From the Lagrangian equation of motion we have Lagrangian equation of motion सर्वांनाच माहिती आहे. काय असतं Lagrangian equation of motion? BSc क्लासिकल मेकॅनिक्समध्ये तुम्ही शिकलेले असाल.
डी बाय डी टी ऑफ डेल एल बाय डेल क्यू वाय डॉट मायनस डेल एल बाय डेल क्यू वाय इक्वल्स टू 0. हे काय आपला लॅग्रेंजियन इक्वेशन ऑफ मोशन आहे. आता बघा इथे डेल एल बाय डेल क्यू वाय डॉट काय सांगते तुम्हाला, डेल एल बाय डेल क्यू वाय डॉट कशाची आठवण करून देते, तुम्हाला आठवण करून देते हे तुम्हाला जनरलाइज मोमेंटमची. म्हणजेच डेल एल बाय डेल क्यू वाय डॉटला आपण काय पुट करू शकतो, डेल एल अपॉन डेल क्यू वाय डॉटला आपण काय पुट करू शकतो, पी आय पुट करू शकतो, म्हणजे जनरलाइज मोमेंटम पुट करू शकतो. देअरफॉर वी गेट डी बाय डी, आणि त्याचसोबतच लॅग्रेंजियन यल आपल्याला कसा लिहिता येतो, टी मायनस व्ही, म्हणजेच कायनेटिक एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी. देअरफॉर नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल आपल्याला डी बाय डी टी ऑफ डेल एल बाय डेल क्यू वाय डॉटला आपण पुट करू जनरलाइज मोमेंटम, दॅट इज द पी आय मायनस डेल ऑफ टी मायनस व्ही. याला काय पुट केलं आहे आपण, टी मायनस व्ही पुट केलेलं आहे. डेल ऑफ टी मायनस व्ही अपॉन डेल क्यू वाय विच इज इक्वल्स टू 0. आणि याला जर सॉल्व केले, हे काय तुम्हाला कसं रेट करायचं आहे याला, द टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ द जनरलाइज मोमेंटम कॅन बी रिटन ॲज द पी आय डॉट. द टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ द जनरलाइज मोमेंटम कॅन बी रिटन ॲज द पी आय डॉट. कसं लिहिता येतो आपल्याला, पी आय डॉट, जस्ट टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ द जनरलाइज मोमेंटम कॅन बी रिटन ॲज अ पी आय डॉट प्लस. आता याला जर आपण सॉल्व केलं, बघा काय येईल सॉल्व केल्यानंतर, पी आय डॉट मिळेल आपल्याला पी आय डॉट मायनस डेल टी अपॉन डेल क्यू आय, देन मायनस मायनस प्लस डेल व्ही अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0. बट फ्रॉम इक्वेशन नंबर 3 आपण काय लिहू शकतो, डेल टी अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0 लिहू शकतो. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, पी आय प्लस डेल व्ही अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0 मिळेल. पी आय डॉट प्लस डेल व्ही अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला पी आय डॉटची व्हॅल्यू मिळेल, म्हणजेच पी आय डॉट इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, मायनस ऑफ डेल व्ही अपॉन डेल क्यू आय. बट द जनरलाइज फोर्स फॉर द जनरलाइज मोमेंटम काय मिळत असतो आपल्याला, डेल व्ही अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू जनरलाइज फोर्स असतो आपला. दिस इज अवर इक्वेशन नंबर 7. म्हणजेच आपण इक्वेशन नंबर 5, इक्वेशन नंबर 6 आणि इक्वेशन नंबर 7 वरून काय लिहू शकतो, पी आय डॉट इक्वल्स टू एफ बार इंटू एन बार, पी आय डॉट इक्वल्स टू एफ बार इंटू एन बार. बट क्यू आय इक्वल्स टू 0, म्हणजेच एफ बार डॉट एन बार काय मिळेल आपल्याला, 0च मिळेल. म्हणजेच एफ बार डॉट एन बार इक्वल्स टू 0च मिळेल. आता एखाद्याचं जर डेरिव्हेटिव्ह पी आय डॉट इक्वल्स टू 0, एखाद्याचं जर डेरिव्हेटिव्ह जर 0 होत असेल तर ती टर्म कशी राहते तुमची, कॉन्स्टंट टर्म राहते. म्हणजेच इथे पी आय काय होईल तुमचा, कॉन्स्टंट होईल. काय होईल, पी आय तुमचा कॉन्स्टंट होईल. ओके, म्हणजे जनरलाइज मोमेंटम काय झालं तुमचा, कॉन्स्टंट झाला. पण आपल्याला काय दाखवायचं आहे, लिनियर मोमेंटम कन्झर्व दाखवायचं आहे. ओके, नाव पी आय इक्वल्स टू जनरलाइज मोमेंटम काय झालं तुमचं, कॉन्स्टंट झालं. ओके, बट आपल्याला पी आय माहिती आहे काय असते, पी आय इक्वल्स टू डेल एल बाय डेल क्यू आय डॉट बाय द डेफिनेशन ऑफ द जनरलाइज मोमेंटम. ओके, by the definition of the generalized momentum we can be written as pi equals to del L upon del qi dot. But we know the Lagrangian formula, L equals to t minus v. याचा खूपदा यूज होणार आहे, त्यामुळे लक्षात ठेवा तो फॉर्म्युला, L equals to t minus v. पुट करा Lच्या ठिकाणी, तर काय मिळेल आपल्याला, डेल ऑफ t minus v अपॉन डेल qi डॉट इक्वल्स टू डेल t अपॉन डेल qi डॉट मायनस डेल v अपॉन डेल qi. बट डेल व्ही अपॉन डेल क्यू आय काय झाला आहे आपला, 0 झाला आहे. डेल व्ही अपॉन डेल क्यू आय डॉट काय झालं आहे आपला, 0 झालेला आहे. तर काय मिळेल आपल्याला, डेल टी अपॉन डेल क्यू आय डॉट मिळेल. काय मिळेल आपल्याला, डेल टी अपॉन डेल क्यू आय डॉट मायनस 0 मिळेल. ओके, 0 जर आपण निग्लेक्ट केला तर मिळेल आपल्याला डेल टी अपॉन डेल क्यू आय डॉट. ओके, बट टीचा फॉर्म्युला म्हणजे व्हॉट इज द टी, टी इज द कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो तुमचा, बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो तुमचा, 1/2 mv स्क्वेअर. काय असतो फॉर्म्युला, 1/2 mv स्क्वेअर. आता बघा डेल व्ही अपॉन डेल क्यू आय डॉट, याच्या आधी एक्सप्लेन करतोय. डेल व्ही अपॉन डेल क्यू आय डॉट 0 का बरं झाला, कारण की जे तुमची पोटेन्शियल एनर्जी आहे म्हणजे व्ही, हा व्ही फक्त डिपेंड आहे तुमचा जनरलाइज कोऑर्डिनेटवरती. कशावरती डिपेंड आहे तुमचा, जनरलाइज कोऑर्डिनेटवरती डिपेंड आहे, जनरलाइज कोऑर्डिनेटवरती डिपेंड आहे. बघा इथे लिहिलेलं आहे मी, द पोटेन्शियल एनर्जी व्ही ऑफ द सिस्टीम इज इंडिपेंडंट ऑन द जनरलाइज व्हेलॉसिटी. क्यू आय काय झाला तुमचा, जनरलाइज कोऑर्डिनेट झाला.
सॉरी क्यू आय काय झाला तुमचा जनरलाइज कोऑर्डिनेट झाला आणि हा क्यू आय डॉट जो आहे क्यू आय डॉट काय झाला तुमचा जनरलाइज वेलॉसिटी झाली. पण जो पोटेन्शियल एनर्जी आहे ती तुमची डिपेंड आहे तुमची फक्त जनरलाइज कोऑर्डिनेटवरती आणि इंडिपेंडंट आहे तुमची जनरलाइज वेलॉसिटीवरती. तर ते मी इथे लिहिलेलं आहे, द पोटेन्शियल एनर्जी व्ही ऑफ द सिस्टीम इज इंडिपेंडंट ऑफ द जनरलाइज वेलॉसिटी. Therefore, the generalized derivative of the generalized velocity, the derivative of the potential energy with respect to the generalized velocity equals to काय मिळेल आपल्याला 0 आहे. आता ज्याचा जो फंक्शनच नाही त्याच्यासोबत जर आपण डेरिव्हेटिव्ह घेत असो तर डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला 0 मिळेल. ओके. आता बघा या नेक्स्ट स्टेपवरती डेल टी अपॉन डेल क्यू वाय डॉट. तर डेल टी अपॉन डेल क्यू वाय डॉट इथे टी काय तुमचा कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी फॉर द वन पार्टिकल आपण काय लिहित असतो टी इक्वल्स टू 1/2 mv² लिहित असतो. काय लिहित असतो टी इक्वल्स टू 1/2 mv² लिहित असतो बरोबर. बट आपल्याला जेथ पार्टिकलसाठी जर कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर काय मिळेल आपल्याला टी इक्वल्स टू समेशन ओव्हर जे 1/2 इंटू एम जे इंटू व्ही जे स्क्वेअर मिळेल बरोबर इंटू व्ही जे स्क्वेअर मिळेल. दिस इज द कायनेटिक एनर्जी फॉर द जेथ पार्टिकल. बट आपल्याला ही जर या व्हीला जी वेलॉसिटी आहे या वेलॉसिटीलाच आपण काय लिहू शकतो टाईम डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिस्प्लेसमेंट लिहू शकतो. म्हणजेच यालाच आपण लिहू शकतो टी इक्वल्स टू समेशन ओव्हर जे 1/2 एम जे एक्स जे डॉटचा होल स्क्वेअर. काय लिहू शकतो आपण कायनेटिक एनर्जीला टी इक्वल्स टू समेशन ओव्हर जे 1/2 इंटू एम जे इंटू एक्स जे डॉटचा होल स्क्वेअर. ओके. ही जर व्हॅल्यू आपण टीच्या ठिकाणी जर पुट केली तर आपल्याला काय मिळेल डेल अपॉन डेल क्यू आय डॉट ऑफ समेशन ओव्हर जे इंटू 1/2 एम जे इंटू आर जे डॉटचा स्क्वेअर. देन याला जर सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल समेशन ओव्हर एम जे इंटू आर जे डॉट. आता बघा इथं मी डायरेक्टली केलेली आहे ही स्टेप. याला जर सॉल्व केलं तर काय मिळेल आपल्याला समेशन ओव्हर जे ॲज इट इज राहील तुमचा. ओके. समेशन ओव्हर जे ॲज इट इज राहील 1/2 तुमचा ॲज इट इज राहील एम जे पण तुमचा ॲज इट इज राहील. डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यावा लागेल तुम्हाला आर जे डॉटचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. काय येईल या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 2 समोर येईल तुमचा आर जे बार डॉट इंटू डबल डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यावा लागेल तुम्हाला आर जे विथ रिस्पेक्ट टू डेल क्यू आय सोबत. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला डेल आर जे अपॉन डेल क्यू आय लिहिता येईल आपल्याला या टाईपमध्ये. म्हणजेच काय मिळेल आपल्याला डेल आर जे डॉट अपॉन डेल क्यू आय डेल आर जे डॉट अपॉन डेल क्यू आय. आता बघा हा 2 जर कॅन्सल झाला तर काय मिळेल मला नेक्स्ट स्टेपमध्ये समेशन ओव्हर जे इंटू एम जे इंटू आर जे डॉट इंटू डेल आर जे डॉट अपॉन डेल क्यू आय डॉट डेल आर जे डॉट अपॉन डेल क्यू आय डॉट. बघा तेच मिळालेलं आहे आपल्या इथे समेशन ओव्हर एम जे इंटू आर जे डॉट इंटू del rj dot upon del qi dot. But by using the D'Alembert's principle del rj dot upon del qi dot ला काय लिहिता येईल आपल्याला del rj upon del qi लिहिता येईल. Therefore by using the D'Alembert's principle del rj dot upon del qi dot ला काय लिहितोय आपण del rj upon del qi लिहितोय. अँड mj इंटू rj डॉट हा कशाचा फॉर्म्युला आहे तुमचा लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे तुमचा लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. आणि डेल आर जे अपॉन डेल क्यू आयला काय लिहू शकतो हे का झाला तुमचा लिनियर मोमेंटम झाला. ओके. आणि ह्या कशाचा फॉर्म्युला आहे तुमचा स्टार्टिंगलाच काढला आहे आपण याचा एन कॅपचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच या एन कॅपलाच आपण काय लिहू शकतो एन बार लिहू शकतो. ठीक. किंवा एन कॅपच घ्या तुम्ही. तर एम जे इंटू आर जे डॉटलाच कशाचा फॉर्म्युला आहे तुमचा लिनियर मोमेंटमचा. लिनियर मोमेंटम आपण डिनोट करतोय पी ने डिनोट करतोय. पण हे लिनियर मोमेंटम जेथ पार्टिकलसाठी आहे. म्हणजे लिनियर मोमेंटम फॉर द जेट पार्टिकल कसं डिनोट करावं लागेल आपल्याला समेशन ओव्हर पी जे इंटू एन कॅप मिळेल आपल्याला. ठीक आहे. आता जेथ कशाच therefore we can write in the next step as summation over pj bar into n cap. आता बघा जे टोटल प्रत्येक
जे लिनियर मोमेंटम आहे आपलं त्याचे जर आपण समेशन घेतली, ओके, जे लिनियर मोमेंटम त्याचे जर आपण समेशन घेतले तर आपल्याला काय मिळेल, टोटल सिस्टीमचा लिनियर मोमेंटम मिळेल. ठीक आहे, समेशन आपण लिनियर मोमेंटमचं जर घेतले तर आपल्याला काय मिळेल, जेवढी सिस्टीम आहे तिथे त्या टोटल सिस्टीमचे आपल्याला लिनियर मोमेंटम मिळेल. म्हणजे त्या समेशन ओव्हर पी जे बारला आपण काय लिहू शकतो, पी बार लिहू शकतो. व्हॉट इज द पी बार, पी बार इज द टोटल मोमेंटम इंटू या नंबर. म्हणजे ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला पी आय, व्हॅल्यू मिळाली आपल्याला पी आय इक्वल्स टू पी बार इंटू एन कॅप, पी बार इंटू एन कॅप. बट फ्रॉम इक्वेशन नंबर 8 and 9 वी गेट, जे आधीचं इक्वेशन होतं त्यामध्ये पी आय काय होतं तुमचा, पी आय कॉन्स्टंट होता. पी आय जर कॉन्स्टंट झाला तर पी बार इंटू एन कॅप पण काय होईल तुमचा, कॉन्स्टंटच होईल. म्हणजे त्याला लिहिता येईल तुम्हाला पी बार इंटू एन कॅप इक्वल्स टू कॉन्स्टंट. आणि हेच काय दाखवून देते आपल्याला, दस द लिनियर मोमेंटम इन द डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट डी क्यू आय इज कॉन्झर्व्ड. हेच आपल्याला शो करायचं होतं या थेरममध्ये. काय शो करायचं होतं, द लिनियर मोमेंटम जर तुमचा द जनरलाइज मोमेंटम जर तुमचा कॉन्झर्व्ड होत असेल ते इम्प्लाय करते तुमचा लिनियर मोमेंटम पण काय असायला पाहिजे, कॉन्झर्व्ड असायला पाहिजे. ओके, नेक्स्ट थेरम आहे आपला कंजर्वेशन थेरम फॉर द अँग्युलर मोमेंटम. कंजर्वेशन थेरम फॉर द अँग्युलर मोमेंटम. कंजर्वेशन थेरम फॉर द कंजर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटमसाठी पण तुम्हाला 3 वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले आहे. फर्स्ट स्टेटमेंट बघा, द जनरल कॉन्झर्वेशन थेरम फॉर द जनरलाइज मोमेंटम इम्प्लाइज द कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. जर तुमचं जनरलाइज मोमेंटम जर कॉन्झर्व्ड होत असेल तर तुमचं अँग्युलर मोमेंटम पण कॉन्झर्व्ड व्हायला पाहिजे. ओके, सेकंड स्टेटमेंट आहे, इफ द कंपोनंट ऑफ द अप्लाइड फोर्स व्हॅनिशेस, जर फोर्स जर व्हॅनिश होत असेल म्हणजे 0 होत असेल, then the corresponding component of the angular momentum is always a conserved. तेव्हा त्या सिस्टीमचं जे अँग्युलर मोमेंटम आहे ते कसं असायला पाहिजे, कॉन्झर्व्ड असायला पाहिजे. इफ द सायक्लिक कोऑर्डिनेट क्यू आय इज सच दॅट डी क्यू आय रिप्रेझेंट द रिलेशन ऑफ द सिस्टीम ऑफ पार्टिकल अराउंड द सेम एक्सिस, देन द टोटल अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. जर क्यू आय जर आपला सायक्लिक कोऑर्डिनेट असेल म्हणजे तो लॅग्रेंजियनमध्ये अबसेंट असेल. जर क्यू आय जर तुमचं सायक्लिक कोऑर्डिनेट असेल आणि डी क्यू आय रिप्रेझेंट द रिलेशन ऑफ द सिस्टीम ऑफ पार्टिकल, आणि डी क्यू आय जो आहे तो सिस्टीम ऑफ जे पार्टिकल साईज सिस्टीम आहे त्यांचं जर रिलेशन डिफाईन करत असेल, देन द टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम इज कॉन्झर्व्ड. तेव्हा त्या सिस्टीमचं जे टोटल अँग्युलर मोमेंटम आहे ते कसं असायला पाहिजे, तुमचा कॉन्झर्व्ड व्हायला पाहिजे. ओके, डायग्राम समजून घेऊ. बघा, एक सर्कल आहे तुमचा. ओके, सिस्टीम आहे या पॉईंट पी वरती. या पॉईंट पीचा जर आपण पोझिशन वेक्टर काढला फ्रॉम द ओरिजिन ओ, तर काय मिळेल आपल्याला, आर जे ऑफ क्यू आय मिळेल. काय मिळेल, पोझिशन वेक्टर. या पॉईंट कन्सिडर करा एक सिस्टीम आहे, ती सिस्टीम पी या पॉईंटवरती सिच्युएटेड आहे. पी या पॉईंटवरती सिच्युएटेड आहे, तर आपण ओरिजिनपासून जर त्याचा काय काढला, पोझिशन वेक्टर काढला, तर काय मिळेल आपल्याला, आर जे ऑफ क्यू आय मिळेल. बट काही वेळाने जर ती सिस्टीम काय होत असेल, तो आपली सिस्टीम वेट लाईट फोर्स व्हॅनिशेस द करस्पॉन्डिंग मोमेंट. बट काही वेळाने ती जर सिस्टीम क्यू या पॉईंटवरती आपण ट्रान्सलेट करू असतो किंवा अँग्युलर डिस्टन्सने ती सिस्टीम या क्यू या पॉईंटवरती जर पोहोचत असेल, तर तेव्हा त्या सिस्टीमचं क्यू या पॉईंटवरती पोझिशन वेक्टर काय मिळेल तुम्हाला, आर जे बार ऑफ क्यू आय प्लस डी क्यू आय. काय मिळेल तुम्हाला, पोझिशन वेक्टर आर जे बार ऑफ क्यू आय प्लस डी क्यू आय मिळेल. आणि जे अँग्युलर डिस्टन्स आहे कव्हर झालेलं तर काय असेल तुमचं, डी क्यू आय असेल. ठीक आहे, आता इथे बघा डी क्यू आय असेल. ठीक आहे, तर प्रूव्ह करू आपण जो दिलेला थेरम आहे त्याला. फ्रॉम द कंजर्वेशन थेरम फॉर द जनरलाइज मोमेंटम, जो आपण फर्स्ट थेरम पाहिला होता, या आधीच्या लेक्चरमध्ये जो थेरम पाहिला होता आपण जनरलाइज मोमेंटम कॉन्झर्व्ड करण्याचा, त्यावरून आपल्याला सांगता येईल, फ्रॉम द कंजर्वेशन थेरम फॉर द जनरलाइज मोमेंटम वी नो दॅट इफ क्यू आय इज अ सायक्लिक देन पी आय इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजे जर तुमचा जनरलाइज कोऑर्डिनेट जर सायक्लिक असेल, जनरलाइज कोऑर्डिनेट म्हणजे क्यू आय जर तुमचं सायक्लिक असेल, तर तुमचं जे जनरलाइज मोमेंटम आहे म्हणजेच पी आय हा काय असतो तुमचा कॉन्झर्व्ड असतो. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, पी आय इक्वल्स टू कॉन्स्टंट मिळेल, वेअर पी आय इज द जनरलाइज मोमेंटम. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1.
वी ऑब्टेन द इक्विव्हॅलंट स्टेटमेंट फॉर दिस ॲज, यालाच इक्विव्हॅलंट करून आपण स्टेटमेंट एक बनवू. बघा काय मिळेल आपल्याला स्टेटमेंट. वेन द होल सिस्टीम इज रोटेड, हे सिस्टीम काय होते तुमचे रोटेट होते फ्रॉम पी पॉईंटपासून तर क्यू पॉईंटपर्यंत. वेन द होल सिस्टीम इज रोटेड थ्रू द डी क्यू आय अबाउट द एक्सिस, about the direction of unit vector n bar from p to q as shown in the figure, then this gives infinitesimal rotation of the vector. काय म्हणतोय आपलं हे बघा, जी ही सिस्टीम आहे पी या पॉईंटवरती सिच्युएटेड असलेली, ही पी या पॉईंटवरती सिच्युएटेड असलेली सिस्टीम रोटेट होते थ्रू डी क्यू आय टू द पॉईंट क्यू या पॉईंटवरती. आणि तिथे काय होतं तुमचा दोन्ही पॉईंटवरती काय चेंज होतं, तुमचा पोझिशन वेक्टर चेंज होतं आहे. आणि जी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीवरती काही इफेक्ट नाही पडत आहे. ओके. Therefore, the magnitude of the change in the position vector rj due to the rotation is given by. आता जो पोझिशन वेक्टर चेंज होत आहे, जे सिस्टीम आहे आपली पी पॉईंटवरून क्यू पॉईंटवरती जात आहे, सिस्टीम आपली पी पॉईंटवरून क्यू पॉईंटवरती जात आहे. पोझिशन वेक्टर आर जे ऑफ क्यू आय होता. या पोझिशनला पोझिशन वेक्टर आहे आपला आर जे बार ऑफ क्यू आय प्लस डी क्यू आय आहे. जे पोझिशन वेक्टर पण चेंज झाला, तर हा पोझिशन वेक्टर चेंज इन द पोझिशन वेक्टर काढण्यासाठी म्हणजेच डी आर जे काढण्यासाठी आपण बघू काय करायचं आहे. द मॅग्निट्यूड ऑफ द चेंज इन द पोझिशन वेक्टर दॅट इज द आर जे बार ऑफ क्यू आय ड्यू टू द रोटेशन इज गिवन बाय. जो मॅग्निट्यूड जो चेंज होत आहे तो आपल्याला काढायचा आहे. मग काय मिळेल आपल्याला, फॉर्म्युला असतो आपल्याला आर्क काढण्यासाठी, अँगल काढण्यासाठी. ठीक आहे. एखादा हा जर आपला सर्कल आहे, ठीक आहे, एवढा या पोझिशनपासून पी या पॉईंटपासून क्यू या पॉईंटवरती एखादा एलिमेंट ट्रॅव्हल होते आणि जर आपल्याला अँगल काढायचा आहे, तर अँगल कोणत्या फॉर्म्युलावरून काढत असतो आपण, अँगल इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस. जो आर्क झालेला आहे तयार तो आर्क अपॉन रेडियस यांचा जर तुम्ही रेशो घेतला तर काय मिळेल तुम्हाला, हा अँगल मिळेल. म्हणजेच अँगलच्या फॉर्म्युलावरून काय मिळेल आपल्याला, आर्क अपॉन रेडियस मिळेल. आता इथे काय काढायचं आहे आपल्याला, बघा आर्क अपॉन रेडियस जर काढला तर आपल्याला अँगल मिळेल. पण अँगल आपल्याला माहिती आहे, आपल्याला या आर्कचं डिस्टन्स काढायचं आहे म्हणजे पी क्यू डिस्टन्स काढायचं आहे. तर काय फॉर्म्युला होईल आपला, अँगल काय असतो फॉर्म्युला, अँगल इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस असतो. पण आपल्याला इथे आर्क काढायचं आहे तर फॉर्म्युला होईल आपला आर्क इक्वल्स टू अँगल इंटू रेडियस. म्हणजेच आर्क इक्वल्स टू मिळेल आपल्याला अँगल इंटू रेडियस. आणि म्हणजेच आपल्याला आर्क मिळेल डी आर जे इक्वल्स टू सी पी इंटू डी क्यू आय. म्हणजेच काय मिळेल या डायग्रामवरून, बघा डायग्रामवरून काय मिळेल आपण, हा जो आर्क तयार झाला याला जर आपण डी आर जे कन्सिडर केलं, म्हणजे डिफरन्स बिटवीन पोझिशन वेक्टर फ्रॉम द क्यू पॉईंट अँड द पी पॉईंट, म्हणजे आपल्याला डी आर जे मिळेल असं आपण कन्सिडर करू. डी आर जे जर आपण हा आर्क जर कन्सिडर केला तर काय मिळेल आपल्याला, डी आर जे इक्वल्स टू अँगल म्हणजे डी क्यू आय इंटू रेडियस म्हणजेच सी पी इंटू रेडियस म्हणजेच सी पी मिळेल. ठीक आहे. आता सी पीचा जी व्हॅल्यू आहे ती आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कशी कॅल्क्युलेट करू शकेल, बघा एक जर बांगडी आहे आपली, ठीक आहे, ही जर बांगडी आहे, या बांगडीतून एक असा एक्सिस चालला सरळ, ठीक आहे, हा जर एक्सिस जात असेल, ही काय झाली तुमची रेडियस झाली. आणि हे जर 3 डॉट आपण जॉईन केले, कोणकोणते डॉट, हा एक डॉट, ठीक आहे, इथला एक डॉट जो बनेल आणि हा जो खाली एक डॉट जो बनत आहे तो डॉट, असे 3 डॉट जर आपण जॉईन केले तर आपल्याला काय मिळेल, एक ट्रायंगल मिळेल. बरोबर. देन आता इथे बघा 90 डिग्रीचा कोन कुठे तयार होते, या इथे तयार होते 90 डिग्रीचा कोन. आणि 90 डिग्रीची जी अपोजिट साईड आहे ती काय असते, तुमची हायपोटेनस असते. ठीक आहे, समजलं का 90 डिग्रीचा कोन कुठे तयार होते, मी डायग्रामवरून सांगतोय. ठीक आहे, बघा हा झाला तुमचा एक्सिस, हा एक तुमचा राऊंड आहे. ठीक आहे, ही तुमची एक एक्सिस चाललेली आहे, ही आहे तुमची रेडियस. ह्या रेडियस पी सी हा 90 डिग्रीचा कोन तयार करतो. इथे किती डिग्रीचा कोन तयार करतो, इथे 90 डिग्रीचा. आणि 90 डिग्रीची जी अपोजिट साईड आहे ती काय असते, तुमची हायपोटेनस असते. एका झाली तुमची हायपोटेनस झाली ओ पी. ठीक आहे, आपल्याला सी पी काढायचं आहे. हा थीटा घेतला जर तुम्ही, सी पी आपल्याला काढायचं आहे तर साईन थीटा काय मिळतो तुम्हाला, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साईड काय तुमचे सी पी आणि हायपोटेनस काय झालं तुमचं इथे ओ पी झाला. म्हणजेच साईन थीटाचा फॉर्म्युला आपण लिहू शकतो या डायग्रामवरून,
फ्रॉम ट्रायंगल ओ सी पी साईन थिटा इक्वल्स टू सी पी अपॉन ओ पी, आणि यावरून आपल्याला सी पीची व्हॅल्यू मिळेल सी पी इक्वल्स टू ओ पी इंटू साईन थिटा. सी पी इक्वल्स टू ओ पी इंटू साईन थिटा, म्हणजे ही सी पीची व्हॅल्यू आपण इथे पुट करू शकतो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी पी? सी पी इक्वल्स टू ओ पी इंटू साईन थिटा. पुट करा ओ पी इंटू साईन थिटा इंटू डी क्यू आय. But the value of OP is the RJ bar. What is the value of OP? OP is the RJ bar, that is the position vector of the system from at a point P. Position vector of the system at a point P मिळेल आपल्याला RJ bar इंटू साइन थिटा इंटू डी क्यू आय. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर मिळेल आपल्याला डी आर जे अपॉन डी क्यू आय इक्वल्स टू आर जे इंटू साइन थिटा. आणि आर जे इंटू साइन थिटा आपल्याला लिहिता येते इन द फॉर्म ऑफ क्रॉस प्रोडक्ट इक्वल्स टू mod of n bar cross with rj bar. mod of n bar cross with rj bar म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू मिळेल डी आर जे बार अपॉन डी क्यू आय इक्वल्स टू एन बार क्रॉस विथ आर जे बार. काय सांगतो आपला हा मॅग्निट्यूड ऑफ द चेंज इन द पोझिशन वेक्टर ड्यू टू द रोटेशन इज गिवन बाय डी आर जे बार अपॉन डी क्यू आय इक्वल्स टू एन बार क्रॉस विथ आर जे बार. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. आणि हे इक्वेशन काय शो करते आपल्याला? This shows that drj upon dqi is perpendicular to both the vectors n bar and rj bar. काय शो करते या इक्वेशन नंबर 2 वरून आपण काय सांगू शकतो? ही जी टर्म आहे तुमची drj bar upon dqi ही परपेंडिक्युलर आहे तुमच्या n बारला ॲज वेल ॲज rj बारला. आलं का लक्षात? Since in the rotation of the system velocity is not affected and hence the kinetic energy T remains unaffected by the rotation. वेलॉसिटीवरती काही फरकच पडत नाही आहे. जेव्हा एखादी सिस्टीम बाय युझिंग द रोटेशनल मोशन एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवरती जाते पण तिथे वेलॉसिटीवरती काही इफेक्ट नाही होत आहे. वेलॉसिटीवरती इफेक्ट नाही होत आहे म्हणजेच कायनेटिक एनर्जीवरती पण इफेक्ट नाही होत आहे. कायनेटिक एनर्जी पण कॉन्स्टंट आहे म्हणजेच आपण लिहू शकतो डेल टी अपॉन डेल किंवा इक्वल्स टू 0. म्हणजे पोझिशन कोऑर्डिनेट जे जनरलाइज कोऑर्डिनेट आहे ते चेंज झाले तरी काही इफेक्ट नाही होत आहे. त्यामुळे काही इफेक्ट नाही होत आहे कायनेटिक एनर्जीवरती म्हणजेच आपण म्हणू शकतो डेल टी अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0. ओके, नाव दिस इज अवर इक्वेशन नंबर 3. नाव इफ द कोऑर्डिनेट्स क्यू आय इज अ सायक्लिक इन द लॅग्रेंजियन देन. या आधीच्या थेरम जेव्हा आपण बघितला तेव्हा मी सांगितलं सायक्लिक कोऑर्डिनेट काय असते. काय असतं सायक्लिक कोऑर्डिनेट? असा कोऑर्डिनेट जो लॅग्रेंजियनमध्ये अब्सेंट असेल अशा कोऑर्डिनेटला काय म्हणतो आपण? सायक्लिक कोऑर्डिनेट म्हणतो. इथे आपण कन्सिडर करतोय क्यू आय काय घेतो आपण? सायक्लिक कोऑर्डिनेट घेतो. क्यू आय जर सायक्लिक कोऑर्डिनेट घेतला म्हणजे लॅग्रेंजियनमध्ये तो अब्सेंट असेल आणि लॅग्रेंजियन सोबतच त्या सायक्लिक कोऑर्डिनेटचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळेल आपल्याला? 0 मिळेल. काय म्हणू शकतो डेरिव्हेटिव्ह ऑफ द जनरलाइज कोऑर्डिनेट ऑफ द लॅग्रेंजियन इक्वल्स टू 0. म्हणजेच डेल एल अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला? 0 मिळेल. का बरं 0 मिळेल? कारण की क्यू आय हा लॅग्रेंजियनमध्ये काय तुमचा अब्सेंट आहे. त्यामुळे लॅग्रेंजियनचा डेरिव्हेटिव्ह क्यू आय सोबत तुम्हाला काय मिळेल? 0 मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा डेल एल अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0 होते आपली लास्ट स्टेप. डेल एल अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0 होती. बट एलची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय असते. एलची व्हॅल्यू एल इक्वल्स टू टी मायनस व्ही ही व्हॅल्यू असते. पुट करा एलची व्हॅल्यू मिळेल आपल्याला डेल ऑफ टी मायनस व्ही अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0. आणि देन जर आपण याचा जर डिनॉमिनेटर जर सेपरेट केला तर मिळेल आपल्याला डेल टी अपॉन डेल क्यू आय मायनस डेल व्ही अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0. बट डेल टी अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0 आहे. व्हॅल्यू जर पुट केली तर काय मिळेल आपल्याला? मायनस ऑफ डेल व्ही अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0. आणि याला जर सॉल्व केलं तर मिळेल आपल्याला डेल व्ही अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0. काय मिळेल आपल्याला? डेल व्ही अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0 मिळेल. ठीक आहे. दिस इज अवर इक्वेशन नंबर 4. बट वी नो दॅट द जनरलाइज फोर्स क्यू आय, जो जनरलाइज फोर्स आहे क्यू आय तुमचा तो आपल्याला माहिती आहे. फॉर द कॉन्झर्वेटिव्ह सिस्टीम इज गिवन बाय काय असतो फॉर्म्युला? क्यू आय इक्वल्स टू मायनस ऑफ डेल व्ही अपॉन डेल क्यू आय. म्हणजेच फॉर्म्युला आहे आपला जनरलाइज फोर्सचा फॉर द कॉन्झर्वेटिव्ह सिस्टीम इज क्यू आय इक्वल्स टू मायनस डेल व्ही अपॉन डेल क्यू आय. आणि डेल व्ही अपॉन डेल क्यू आयची व्हॅल्यू किती आहे तुमची? 0 आहे. म्हणजे जनरलाइज फोर्सची व्हॅल्यू किती झाली तुमची? 0 झाली. फ्रॉम इक्वेशन नंबर 4. बट ऑल्सो वी नो दॅट द फॉर्म्युला फॉर द जनरलाइज फोर्ससाठी आपल्याला आणखी एक एक्सप्रेशन आहे ज्याच्यावरून आपण जनरलाइज फोर्स काढू शकतो. ठीक आहे. काय आहे ते एक्सप्रेशन? क्यू आय इक्वल्स टू समेशन ओव्हर जे
एफ जे बार इंटू डेल आर जे बार अपॉन डेल क्यू आय, डेल आर जे अपॉन डेल क्यू आय. बट डेल आर जे अपॉन डेल क्यू आयची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये काढून ठेवलेली आहे. काय आहे आपली व्हॅल्यू, काय आहे सांगा बरं. एन बार क्रॉस विथ आर जे बार, म्हणजेच क्यू आयचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, क्यू आय इक्वल्स टू समेशन ओवर एफ जे बार इंटू एन बार क्रॉस विथ आर जे बार. बट बाय युझिंग द प्रॉपर्टी आपण याला लिहू शकतो समेशन ओवर एन बार इंटू आर जे बार क्रॉस विथ एफ जे बार. आणि ह्या काय सांगते आपल्याला, आर जे बार क्रॉस विथ एफ जे बार कशाचा फॉर्म्युला आहे तुमचा, टॉर्कचा फॉर्म्युला आहे. फिजिक्समध्ये शिकले असाल तुम्ही टॉर्क म्हणजे काय, टॉर्कचा फॉर्म्युला आहे. आणि टॉर्क आपण इथे डिनोट करतोय एनने. आणि टॉर्क हा किती पार्टिकलसाठी आहे तुमचा, जेथ पार्टिकलसाठी आहे. म्हणजे टॉर्क लिहिताना पण आपल्याला काय लिहावं लागेल, एन जे बार लिहावं लागेल. ओके, म्हणजेच क्यू आय काय मिळेल तुम्हाला, क्यू आय इक्वल्स टू समेशन ओवर एन बार इंटू एन जे बार. आता इथं बघा समेशन कशाच्या किती पार्टिकल घेतोय आपण, जेथ पार्टिकलचं घेतोय. एन बार हा डिपेंड आहे का जेथ पार्टिकलवरती, नाही डिपेंड आहे, त्यामुळे तो बाहेर काढू शकतो आपण समेशनच्या. म्हणजेच आपल्याला इथे मिळेल क्यू आय इक्वल्स टू एन बार इंटू समेशन ओवर जे इंटू एन जे बार. आता जेवढा टॉर्क क्रिएट होते टोटल जेथ पार्टिकलकडून, त्या सर्व पार्टिकलचं जर आपण समेशन घेतलं तर आपल्याला काय मिळेल, टोटल टॉर्क मिळेल. आणि टोटल टॉर्क आपण कॅपिटल एनने पण डिनोट करू शकतो. म्हणजेच आपल्याला क्यू आय काय मिळेल, म्हणजे जनरलाइज फोर्स काय मिळेल, जनरलाइज फोर्स इक्वल्स टू एन बार इंटू कॅपिटल एन बार. दिस इज अवर इक्वेशन नंबर 6 वेअर एन जे बार इक्वल्स टू आर जे बार क्रॉस विथ एफ जे बार इज द टॉर्क ऑफ द सिस्टम and capital N bar is the total torque, and this shows that the Qj is the component of the torque N bar in the direction of the rotation. इथं QI काय सांगतं आपला, जनरलाइज फोर्स कशावरती डिपेंड आहे तुमचा, टॉर्कवरती डिपेंड आहे. म्हणून आपण म्हणतोय दिस शोज दॅट द Qj is the component of the torque N bar in the direction of the rotation. Okay, in the direction of the rotation. Further, फ्रॉम द लॅग्रेंजेस इक्वेशन ऑफ मोशन, सर्वांनाच माहिती आहे लॅग्रेंजेस इक्वेशन ऑफ मोशन. आधीच्या थेरममध्ये, त्या आधीच्या लेक्चरमध्ये पण आपण शिकलेलो आहे. काय लॅग्रेंजेस इक्वेशन ऑफ मोशन, डी बाय डी टी ऑफ डेल एल बाय डेल क्यू आय डॉट मायनस डेल अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0. ठीक आहे, बट डेल एल बाय डेल क्यू आय डॉट काय झालं तुमचा, जनरलाइज मोमेंटम झाला. जनरलाइज मोमेंटम झाला त्यामुळे आपण त्याला काय पुट करू शकतो, पी आय पुट करू शकतो. जनरलाइज मोमेंटम झाला त्यामुळे त्याला काय पुट करू शकतो आपण, पी आय पुट करू शकतो. आणि एल काय तुमचा लॅग्रेंजियन आहे, आणि लॅग्रेंजियनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय असते, एल इक्वल्स टू टी मायनस व्ही असते. टी पण आपण इथे पुट करू. काय मिळेल मग आपल्याला, डी बाय डी टी ऑफ पी आय मायनस डेल ऑफ टी मायनस व्ही अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0 मिळेल. ठीक आहे, देन पी आय डॉट, देन आता इथे काय तुमचा पी आय काय, इथे टाइम डेरिव्हेटिव्ह आहे. टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ द जनरलाइज मोमेंटम आहे. हा या टर्मला आपण कसं रेट करतो, टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ द जनरलाइज मोमेंटम. आणि टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ द जनरलाइज मोमेंटमला आपण काय लिहू शकतो, पी आय डॉट लिहू शकतो. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, पी आय डॉट मायनस डेल टी अपॉन डेल क्यू आय मायनस मायनस प्लस डेल व्ही अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0. बट जी कायनेटिक एनर्जी होती ती जनरलाइज कोऑर्डिनेटवरती डिपेंड होती. म्हणजे त्यासोबतच त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला, 0 मिळेल. म्हणजेच डेल टी अपॉन डेल क्यू आयची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 0 मिळेल. म्हणजेच नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल आपल्याला, पी आय डॉट प्लस डेल व्ही अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0. आणि याला जर सॉल्व्ह केलं तर पी आय डॉटची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, पी आय डॉट इक्वल्स टू मायनस डेल व्ही अपॉन डेल क्यू आय अँड विच दिस इज इक्वल्स टू क्यू आय. बट फ्रॉम इक्वेशन 5, 6 अँड 7 आपण काय लिहू शकतो, पी आय डॉट इक्वल्स टू क्यू आय. आणि क्यू आयचा फॉर्म्युला काय आहे तुमचा, एन बार इंटू टोटल टॉर्क दॅट इज द कॅपिटल एन बार इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता कॅपिटल एन बार, बट यांची व्हॅल्यूज तर 0 आहे. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, पी आय डॉट इक्वल्स टू 0 मिळेल. फ्रॉम इक्वेशन 6 काय मिळेल आपल्याला, फ्रॉम इक्वेशन 6 आपण काय म्हणू शकतो, दिस इज इक्वल्स टू 0. म्हणजेच पी आय डॉट इक्वल्स टू म्हणजेच पी आय डॉट इक्वल्स टू 0. आणि जर डेरिव्हेटिव्ह जर 0 असेल तर ती टर्म कशी असेल तुमची, कॉन्स्टंट असेल. डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 म्हणजे ती टर्म काय झाली तुमची, कॉन्स्टंट टर्म झाली, बरोबर. म्हणजे तिथे पी आय काय होईल तुमचा, कॉन्स्टंट होईल. देअरफॉर हिअर पी आय इक्वल्स टू कॉन्स्टंट.
पी आय इक्वल्स टू कॉन्स्टंट, म्हणजे इथे काय झाला तुमचा जनरलाइज मोमेंटम कॉन्स्टंट झाला, जनरलाइज मोमेंटम कॉन्झर्व्ड झाला. ओके, बट आपल्याला जनरलाइज मोमेंटम कॉन्झर्व्ड दाखवायचं आहे का? नाही, आपल्याला अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व्ड दाखवायचं आहे. ओके, तर घेऊ आपण जनरलाइज मोमेंटम म्हणजे काय होते आता. पी आय इक्वल्स टू, बाय द डेफिनेशन ऑफ जनरलाइज मोमेंटम वी हॅव पी आय इक्वल्स टू डेल एल अपॉन डेल क्यू आय डॉट, डेल एल अपॉन डेल क्यू आय डॉट. पण एलची व्हॅल्यू आपल्याला तर माहिती आहे काय असते, एल इक्वल्स टू टी मायनस व्ही असते. पुट करा व्हॅल्यू, काय मिळेल आपल्याला, डेल ऑफ टी मायनस व्ही अपॉन डेल क्यू आय डॉट. जर आपण इथे डिनॉमिनेटर जर सेपरेट केला तर आपल्याला मिळेल डेल टी अपॉन डेल क्यू आय डॉट मायनस डेल व्ही अपॉन डेल क्यू आय डॉट. बट जो तुमची पोटेन्शियल एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी तुमची डिपेंड असते ओनली ऑन द क्यू आय, ओनली ऑन द क्यू आय. क्यू आय म्हणजे तुमचा जनरलाइज कोऑर्डिनेटवरती, जनरलाइज कोऑर्डिनेटवरती जर तो डिपेंड असेल आणि आपण त्याचा जर डेरिव्हेटिव्ह जनरलाइज व्हेलॉसिटीसोबत जर घेत असू तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तुमचा 0 येईल. म्हणजेच डेल व्ही अपॉन डेल क्यू आय डॉट काय मिळेल तुम्हाला 0 मिळेल. म्हणजेच यावरून आपण लिहू शकतो इट इम्प्लाइज पी आय डॉट इक्वल्स टू डेल टी अपॉन डेल क्यू आय डॉट. Pi dot equals to del T upon del Q I dot, but T is the kinetic energy. Then by the formula for the kinetic energy for the jth particle is del upon del Q I dot into summation over J 1 by 2 mj rj dot whole square, ठीक आहे. आणि याचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळेल तुम्हाला, समेशन ओव्हर एम जे आर जे डॉट इंटू डेल आर जे डॉट अपॉन डेल क्यू आय डॉट, डेल आर जे डॉट अपॉन डेल क्यू आय डॉट. ठीक आहे. देन बाय द डीएलेम्बर्ट्स प्रिन्सिपल डेल आर जे डॉट अपॉन डेल क्यू आय डॉटला काय लिहू शकता तुम्ही, डेल आर जे अपॉन डेल क्यू आय लिहू शकता. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल तुम्हाला पी आय डॉट इक्वल्स टू समेशन ओव्हर एम जे इंटू आर जे डॉट इंटू del rj upon del qi. This is from the D'Alembert's principle. Okay, but from the equation number 2 the value of del rj upon del qi is n bar cross with rj bar. This is from equation number 2. आपण व्हॅल्यू पुट करू शकतो. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल समेशन ओव्हर एम जे इंटू आर जे डॉट इंटू एन बार क्रॉस विथ आर जे बार. ओके, बट दिस इज काय झाला तुमचा, हा झाला तुमचा न्यूटोनियन मोमेंटम. काय होईल हा तुमचा न्यूटोनियन मोमेंटम. दिस इज द फॉर्म्युला ऑफ द न्यूटोनियन मोमेंटम. देअरफॉर वी कॅन पुट एम जे इंटू आर जे डॉट इक्वल्स टू पी जे. ओके, म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल समेशन ओव्हर पी जे इंटू एन बार क्रॉस विथ आर जे बार, Then by using the property we get summation over n bar p rj bar cross with pj bar, and this is the काय आहे तुमचा, कशाचा फॉर्म्युला आहे तुमचा, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे तुमचा, हा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल तुम्हाला समेशन ओव्हर एन बार इंटू एल जे बार. अँड व्हॉट इज द एल जे बार? एल जे बार इज द अँग्युलर मोमेंटम फॉर द jth particle. But here the n bar is independent on the summation or independent on the j or independent on the jth particle. Therefore we can take outside. Therefore we get n bar into summation of lj bar. जर आपण सर्वच्या सर्व पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमची जर सम केली तर आपल्याला काय मिळेल, जी सिस्टीमची अँग्युलर मोमेंटम आहे ती मिळेल. इथं काय मिळत, इथं आहे आपल्याकडे समेशन ओव्हर एल जे बार, म्हणजे सर्वच्या सर्व पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमची सम मिळत आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो याला कॅपिटल एल बार, आणि कॅपिटल एल बार काय डिनोट करतोय आपला अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम डिनोट करतोय. ओके, म्हणजेच आपल्याला मिळेल नेक्स्ट स्टेपमध्ये पी आय इक्वल्स टू एन बार इंटू L bar, where LJ bar equals to RJ bar cross with PJ bar. This is equals to angular momentum, and the summation of LJ bar particles, it gives the total angular momentum. That is it is the total angular momentum of the system. Therefore from equation 8 and 9, या इक्वेशनला डिनोट करू आपण 9 म्हणून. There from equation 8 and 9 n bar dot l bar equals to constant. 8 आणि 9 नंबरचं जर इक्वेशन आपण जर ऑब्झर्व केलं तर काय मिळेल आपल्याला,
एन बार डॉट एल बार इक्वल्स टू कॉन्स्टंट मिळेल. हे जर कॉन्स्टंट झालं तर एल बार डॉट एन बार इक्वल्स टू कॉन्स्टंट, इंटरचेंज केलं तरी आपल्याला कॉन्स्टंटच मिळेल, बरोबर. हे जर कॉन्स्टंट होत असेल तर आपण यावरून म्हणू शकतो दस द अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड इन द डायरेक्शन ऑफ रोटेशन. काय म्हणू शकतो आपण इथे, अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड इन द डायरेक्शन ऑफ रोटेशन. ठीक आहे. किंवा आपण असं पण म्हणू शकतो जर जनरलाइज मोमेंटम जर कॉन्झर्व्ड होत असेल तर इम्प्लाय करेल की अँग्युलर मोमेंटम पण काय होतंय, कॉन्झर्व्ड होतोय. ठीक आहे. नेक्स्ट आपण एक डेफिनेशन बघू लास्टमध्ये, मग आपलं लेक्चर थांबवू इथे. ओके. लास्ट डेफिनेशन इज द इंटिग्रल ऑफ मोशन. व्हॉट इज द इंटिग्रल ऑफ मोशन? इफ f equals to f of qi comma qi dot be the function of generalized coordinate and the generalized velocity. कशाचं फंक्शन घेतलं आपण, जनरलाइज कोऑर्डिनेट आणि जनरलाइज व्हेलॉसिटीचं एक फंक्शन कन्सिडर केलंय. इफ f remains so constant during the motion of system and depends on the initial condition. f remains constant during the motion of system. जेव्हा एखादी सिस्टीम हे मोशन करत आहे, मोशनमध्ये आहे, तेव्हा पण हा फंक्शन काय होते, तुमचा कॉन्स्टंट आहे आणि डिपेंड्स ऑन द इनिशियल कंडिशन. आणि कशावर ते डिपेंड आहे, जे इनिशियल कंडिशन आहे, इनिशियल कंडिशनवरती फक्त ते फंक्शन डिपेंड आहे. देन सच अ फंक्शन एफ इज कॉल्ड ॲज द इंटिग्रल फंक्शन. अशा फंक्शनला काय म्हणायचं आहे आपल्याला, इंटिग्रल ऑफ मोशन म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, इंटिग्रल ऑफ मोशन म्हणायचं आहे. ठीक आहे. इथं आपण आपलं लेक्चर थांबवू. थँक्यू.